तर मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आणि मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मुंबईतले खड्डे आणि खड्डेमय रस्ते. अ, ह्यांचा जर विचार केला तर खरं तर 12ही महिने रस्त्यांची अवस्था ही बिकटच असते. आपण फक्त मान्सूनपूर्वी जी काही डागडुगी त्याची केली जाते आणि त्यासाठी म्हणून काही काळ डायव्हर्जन असतं असं नव्हे. पण नव्यानं केलेल्या काँक्रीटच्या या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डांबर आणि काँक्रीटच्या मार्गिकांमध्ये भेगा पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या अवस्थेला नेमकं कोण जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं? हे बघा, मुंबई शहरामध्ये उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये सत्ता असताना 21,000 कोटी रुपये मुंबई शहराच्या रस्त्यावरती खर्च केले. 21,000 कोटी 10 वर्षामध्ये खर्च करूनही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा प्रकारचा प्रश्न मुंबईकरांच्या समोर दिसून येतो. या प्रश्नाचं निवारण करण्याकरता 2022 मध्ये ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना सीसी रोडचे टेंडर करण्याची सूचना केली. त्या अनुषंगाने सीसी रोडचं टेंडर काढण्यात आलेलं आहे आणि सीसी रोड विथ युटिलिटी कॉरिडोर विथ डक्स, कारण मुंबई शहराचे रस्ते वारंवार वेगवेगळ्या युटिलिटी एजन्सीज खोदत असतात. ते खोदल्यामुळे रस्त्याची दुरावस्था होते आणि त्यामुळे वारंवार युटिलिटी एजन्सीजने ते रस्ते खोदू नये याकरता डक्ट तयार करण्यात यावे आणि त्या डक्टमधनं जे वायर्स आहेत ते ले करावेत. याच्याकरता युटिलिटी कॉरिडोर्स तयार करून मग सगळे रस्ते सीसीचे करण्यात यावेत आणि 9 मीटरच्या खालचे रस्ते हे मॅस्टिक एस्फॉल्टमध्ये करण्यात यावे. अशा प्रकारचं धोरण तयार करून मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोड सीसीचं काम सुरू आहे. छोट्या रस्त्यांचं मॅस्टिक एस्फॉल्टनी करण्याचा निर्णय झालेला आहे. साधारणतः 50% रस्ते हे पूर्ण झालेले आहेत. उर्वरित 50% रस्ते हे आता 1 ऑक्टोबर पासून त्याची सुरुवात होणार आहे. जे रस्ते अर्धे सोडलेले आहेत ते पहिले पूर्ण करण्यात येतील आणि नंतर नवीन रस्त्यांना हात घालण्यात येईल. मला असं वाटतं की 2-3 वर्षामध्ये पुढच्या मुंबई शहरातल्या रस्त्याचा आणि रस्त्यातील खड्ड्याचा जो विषय आहे तो पूर्णपणे सक्सेसफुली आम्ही सॉल्व्ह करू.